लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी लवकरच सुरू होणार आहे, परंतु ई-के-वाय-सी करता लागणारे काही महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरला असेल त्याच नावाचं आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करतेवेळी काहीही तिथे एरर येणार नाही। त्याचबरोबर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड देखील सोबत असणे गरजेचे आहे। दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच ई-के-वाय-सी प्रोसेस कंप्लीट होणार आहे, कारण की जेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी प्रोसेस कंप्लीट करायला जाल त्यावेळेस तुमच्या आधार कार्डवरती एक OTP येईल। त्यानंतर पुढील प्रोसेस तुम्ही करू शकणार। त्यानंतर तुम्ही वडिलांचं किंवा पतीचं जेव्हा आधार कार्ड टाकाल त्यानंतर त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवरती सुद्धा OTP जाणार आहे आणि तो इन्सर्ट केल्यानंतरच तुमची ई-के-वाय-सी प्रोसेस कंप्लीट होणार आहे। तर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे, तरच ई-के-वाय-सी प्रोसेस तुमची कंप्लीट होणार आहे। हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही जेव्हा ई-के-वाय-सी प्रोसेस कंप्लीट कराल त्यावेळेस तुमच्याकडे नक्की ठेवा, तरच ई-के-वाय-सी प्रोसेस तुमची कंप्लीट होईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि महत्त्वाचे व्हिडिओ मिळवण्याकरता मला सबस्क्राइब करायला विसरू नका।